नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काही प्रश्न सोपे आणि काही प्रश्न अवघड अशा प्रकारचे एकूण 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, देशात साखर उद्योगात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, देशामध्ये साखर उद्योगात प्रथम क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न पहा, चळवळ करा, अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा, चळवळ करा, अखंड चळवळ करा हा मंत्र कोणी दिला होता? दादाभाई नौरोजी यांनी दिला होता. पुढील प्रश्न पहा, परमहंस सभेची स्थापना कोणी केली? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढील प्रश्न पहा, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? काय विचारला आहे? कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय पहा, नीलक्रांती, मत्स्योत्पादनात वाढ. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. नीलक्रांती, मत्स्योत्पादनात वाढ याच्याशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, पिवळी क्रांती, कांदा उत्पादनात वाढ. बरोबर आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीचं आहे. पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पादनात वाढ याच्याशी संबंधित पिवळी क्रांती आहे. 2 नंबर पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणून योग्य उत्तर आहे आपलं 2 नंबर पर्याय. आता विद्यार्थी मित्रांनो, तिसरा पर्याय पहा, लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर मेंढी शेळी उत्पादनात वाढ याच्याशी संबंधित लाल क्रांती आहे. चौथा पर्याय पहा, तपकिरी क्रांती, कोकोचे उत्पादन वाढवणे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. या ठिकाणी दुसरा पर्याय हा चुकीचा आहे. म्हणजे हे झालं आपलं उत्तर, कारण कोणता पर्याय अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, पिवळी क्रांती जर विचारलं तर तेलबिया उत्पादनात वाढ, आणि गुलाबी क्रांती जर विचारलं तर कांदा उत्पादनात वाढ. या ठिकाणी आपलं उत्तर होतं 2 नंबर पर्याय. पिवळी क्रांती जर म्हटलं तर काय म्हणायचं? तेलबिया. काय म्हणायचं? तेलबिया. आणि कांदा उत्पादनात वाढ याच्याशी संबंधित कोणती क्रांती आहे? तर गुलाबी क्रांती. लिहून ठेवा, वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, क्रिप्स मिशन कोणाच्या काळात आले? क्रिप्स मिशन कोणाच्या काळात आले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड लिनलिथगो. लक्षात ठेवा, क्रिप्स मिशन लॉर्ड लिनलिथगो यांच्या काळात आले. पुढे पहा, कॅबिनेट मिशन कोणाच्या काळात आले? कॅबिनेट मिशन कोणाच्या काळात आले? योग्य उत्तर आहे लॉर्ड वेव्हेल. लॉर्ड वेव्हेल. पुढे पहा, बेसाल्ट या खडकाचे वितरण होऊन डॅश डॅश ही मृदा तयार झाली आहे. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. बेसाल्ट या खडकाचे वितरण होऊन डॅश डॅश ही मृदा तयार झाली आहे. योग्य उत्तर आहे रेगूर मृदा. काय उत्तर आहे? रेगूर मृदा. पुढे पहा, लंडन विद्यापीठाची DSc पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण? लंडन विद्यापीठाची DSc पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे पहा, धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1958. 1958 या वर्षी धोंडो केशव कर्वे यांना
भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला? पुढील प्रश्न पहा, भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 5. भारतीय राष्ट्रगीताची 5 कडवे आहेत. पुढील प्रश्न पहा, काजू उत्पादनात डॅश डॅश या राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो. काजू उत्पादनात डॅश डॅश या राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो. योग्य उत्तर आहे केरळ. केरळ. पुढील प्रश्न पहा, माधवानुज हे कोणाचे टोपणनाव आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर काशीनाथ हरी मोडक. लक्षात ठेवा, डॉक्टर काशीनाथ हरी मोडक यांचं टोपणनाव आहे माधवानुज. पुढील प्रश्न पहा, मुळशी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक सांगतो. काय ट्रिक आहे? शी असं म्हटलं की नाही तर शी खोडायचा, उरलं काय? मूळ, ळला काना द्यायचा, झालं मुळा. मुळशी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर मुळा नदीवर बांधले आहे. पुढील प्रश्न पहा, सारनाथ संग्रहालय कोठे आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे वाराणसी. सारनाथ संग्रहालय वाराणसी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न पहा, जगात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? पर्याय पहा, उत्तर यायलाच पाहिजे. जगात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? योग्य उत्तर आहे मेघालय, मौसिनराम या ठिकाणी. पुढील प्रश्न पहा, चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सातारा. सातारा. पुढे पहा, ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे गाव कोणते? ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे गाव कोणते? योग्य उत्तर आहे वेळास. वेळास. पुढील प्रश्न पहा, उद्विग्न या शब्दाला खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? उद्विग्न. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रफुल्लित. उद्विग्न म्हणजे काय? नाराज, चिंता करणारा, चिंता असा उद्विग्नचा अर्थ होतो. याला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे की नाही? तर प्रफुल्लित. पुढे पहा, इटानगर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? इटानगर विचारला आहे. योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. पुढे पहा, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या वर्षी केली? वर्ष विचारलेला आहे. हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या वर्षी केली? योग्य उत्तर आहे 1943. 1943. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजेच कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय पहा, राष्ट्रपती राजवट कलम 356 मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? राष्ट्रपती राजवट कलम 356 मध्ये दिलेली आहे का? हे बरोबर आहे का? तर या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रपती राजवट कलम 356. दुसरा पर्याय पहा, आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी कलम 360 मध्ये दिलेली आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आर्थिक आणीबाणी कलम 360. तिसरा पर्याय पहा, वीरभूमी राजीव गांधी यांच्याशी संबंधित आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. वीरभूमी राजीव गांधी यांच्याशी संबंधित आहे. चौथा पर्याय पहा, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दादाभाई नौरोजी अध्यक्ष नव्हते, हे चुकीचं आहे. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय अयोग्य आहे? कोणता पर्याय चुकीचा आहे? तर 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. का चुकीचा आहे? तर काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी नव्हते. तर मग कोण होते? तर WC बॅनर्जी. लक्षात ठेवा, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष
WC बॅनर्जी म्हणजेच कोण? वेमेशचंद्र बॅनर्जी. लक्षात ठेवा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा. सार्क संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? उत्तर यायलाच पाहिजे. 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. सार्क संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर योग्य उत्तर आहे 1985. 1985. पुढील प्रश्न पहा. जगात तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चीन. चीन. पुढील प्रश्न पहा. भारतात सर्वप्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरिता डॅश डॅश हे आले होते. कोण आले होते? योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. लक्षात ठेवा, भारतात सर्वप्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरता पोर्तुगीज आले होते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.